हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. चला आज आपण शिकूया इयत्ता चौथीमधील आगगाडी कविता. इंग्लिश मीडियमची इयत्ता चौथी आगगाडी कविता. चला आता आपण सुरुवात करूया. पहिली मी कविता वाचून घेते, नंतर तुम्हाला समजावून सांगते. कवितेचं नाव आहे आगगाडी. ऐकावं म्हणा. मी बोलते, तुम्ही ऐका आणि म्हणा. झुक्क झुक्क गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंडत फिरते गावनगाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. आता बघा, झुक झुक गाडी झुक झुक गाडी ही कोण आहे? आगगाडी, रेल्वे, ट्रेन. घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. आता घरांची माळ का म्हटलं आहे? तर घरं जशी एका मागोमाग एकाला लागून एक अशी असतात ना घरं, तर तशीच ते डबे जे आहेत आगगाडीचे, ते सुद्धा एकमेकांना जोडलेले असतात आणि त्याच्यात माणसं असतात की नाही, मग ती घरच झाली आणि एकमेकांना जोडलेले असतात म्हणून ती माळ झाली. चालती फिरती अजब चाळ, ही घरे एकमेकांना जोडलेली एका लाईनमध्ये असतात, त्यांना चाळ म्हणतो. मग तशीच ही डबे जोडलेले असतात म्हणून सुद्धा त्यांना त्या घरांसारखेच ते डबे जोडलेले असतात म्हणून या गाडीला सुद्धा चाळ म्हटलं आहे. धावत जाते गावोगाव, ती धावत जाते ना, झू एकदम फास्टमध्ये धावतच जाते ना गावोगाव. हुंडत फिरते गावनगाव, ती हुंडत फिरते. प्रत्येक तुम्ही जातात त्यावेळी बघता ना, एक एक गाव लागतो, स्टेशन लागतं, मग ती थांबते, होय की नाही? फेरीवाले येतात, मग गावोगाव जाते की नाही ती, तसं. आता हुंडत फिरते म्हणजे तुम्ही बघा, आलात की शाळेतून आलात की खेळायला गेलात की आई म्हणते नाही, काय हुंदडत राहतो, अभ्यास कर. तसं हुंदडत, तशी ती बिचारी हुंदडतच जाते गावनगाव. गावनगाव म्हणजे प्रत्येक गावी, गावनगाव. सगळी गावं घेत घेत जाते ती. पाऊस वाऱ्याची नसे भीती, तिला आगगाडीला पाऊस लागो वारा लागो ती कशालाही घाबरत नाही. ती थांबते का? नाही ना. मग म्हणून तिला म्हटलं पाऊस वाऱ्याची नसे भीती. वाटेत वादळ असो किती, किती वादळ असू दे. वादळ म्हणजे खूप मोठा पाऊस, जोरजोरात हवा सुटते, त्याला वादळ म्हणतात. ते किती वादळ म्हणून गाडी थांबते का? नाही, ती चालतच राहते. तिला न अडवी नदी पहाड, बघा, तिला नदीसुद्धा अडवत नाही. नदी आली म्हणून थांबते का ती? नदीवर ब्रिज असतं, त्याच्यावरून ती जातेच. मोठमोठे डोंगर असतात, तरी पण ती थांबते का? त्या बोगद्यातून जाते की नाही ती. टाटा म्हणते झाडन झाड, टाटा म्हणते झाडन झाड म्हणजे प्रत्येक झाड त्या गाडीला टाटा म्हणते. समजलं? गाडी पुढे जाते, झाडं आपल्या जाग्यावर टाटा करत करत. छंद म्हणा की उद्योग खरा, आता ती दररोज जाते. ती आपले काही चुकवत नाही. दररोजच्या दररोज ती गावाला जाते, आपल्याला गावाला सोडते, इकडे यायचं की गावावरून इकडे आणून सोडते, होय की नाही? मग तिचा छंद म्हणा किंवा उद्योग म्हणा. उद्योग म्हणजे कामधंदा, तिचा कामधंदाच आहे तो असं म्हणा, किंवा तो छंद आहे म्हणा. छंद म्हणजे नात, वेड लागलं म्हणतात नाही काय, तसं. सर्वांना पोचवी घराघरा, ती सर्वांना त्यांच्या त्यांच्या घरी पोचवते, असं. आता आपण प्रश्न मी काही लिहिलेले आहेत, तुमच्या पुस्तकात थोडे आहेतच, ते तुम्ही सोडवा. मी प्रश्न विचारते, ते तुम्ही सोडवा. बघा, झुक्क झुक्क गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. आता झुकझुक गाडी ही घरांची माळ. घरांची माळ कोणाला म्हटले आहे? आगगाडीला.
आता घरांची माळ का म्हटली आहे, तर एकामागोमाग घरं जशी लागलेली असतात तशीच हे डबेसुद्धा एकामागोमाग एक असतात, एका लाईनमध्ये असतात, म्हणून त्यांना घरांची माळ म्हटली आहे. चालती फिरती अजबजाळ, कारण ती चालत असते, फिरत असते, म्हणून तिला अजब अजब म्हणजे आगळी वेगळी. धावत जाते गावोगाव, धावत धावत कोण जातं, आगगाडी. अजब चाळ कोणाला म्हटलं, आगगाडीला. धाव गावोगाव कोण धावत जाते, आगगाडी. हुंडत फिरते गावनगाव, कोण फिरते हुंडत, आगगाडीच. पाऊस वाऱ्याची नसे भीती, आगगाडीला कशाची भीती नाही, पाऊस वाऱ्याची. पाऊस वाऱ्याची भीती कोणाला वाटत नाही, आगगाडीला. वाटेत वादळ असो किती, आगगाडी कोणाला घाबरत नाही, पाऊस वारा वादळ यांना आगगाडी घाबरत नाही. तिला न अडवी नदी पहाड, आगगाडीला कोण अडवत नाही, नदी पहाड आगगाडीला अडवत नाही. नदी पहाड कोणाला अडवत नाही, आगगाडीला. टाटा म्हणते झाडन झाड, आता टाटा कोण म्हणते, प्रत्येक झाड. टाटा झाड, प्रत्येक झाड टाटा कोणाला म्हणतं, आगगाडीला. आगगाडीला टाटा कोण म्हणतं, झाडन झाड, प्रत्येक झाड. कवितेतला शब्द जशास तसा लिहायचा नाही, प्रत्येक झाड नाही तर सर्व झाडे. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. आता आगगाडीला कोणता छंद आहे, तर सर्वांना घरी पोचवायचा. नाहीतर अजून काही येऊ शकतं, सर्वांना घरी कोण पोचवतं, आगगाडी. आता मी काही प्रश्न लिहिले, ते आपण त्यांची उत्तरे लिहूया. घरांची माळ कोणाला म्हटले आहे. एका शब्दात उत्तर लिहायचं असलं तर फक्त आगगाडीला म्हणायचं, आगगाडीला. आणि पूर्ण वाक्यात किंवा एका वाक्यात असं जर असलं, पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा असं असलं तर असं लिहायचं, उत्तर घरांची माळ असं आहे तसंच लिहायचं एवढं. घरांची माळ कोणाला, तर आगगाडीला. हे प्रश्नार्थक शब्द आहे, त्याच्या जाग्यावर उत्तर लिहायचं, आगगाडी. आगगाडीला म्हटले आहे, जशास तसं पुन्हा, म्हटले आहे, झालं. हुंदडत कोण फिरते, एका शब्दात असलं तर फक्त आगगाडी. आलं ना लक्षात. आणि उत्तर बघा, हुंदडत कोण, आगगाडी. आगगाडी फिरते बघा, हुंदडत फिरते, फक्त कोण ठिकाणी आगगाडी आलंय. एकदम सोपं आहे की नाही. वादळाला कोण घाबरत नाही, वादळाला कोण घाबरत नाही, आगगाडी. एका शब्दात आगगाडी. सगळ्याचं उत्तर बघा ते झालंय, कारण धड्यात तुमच्या प्रश्न आहेत अजून. वादळाला कोण घाबरत नाही, वादळाला कोणच्या ठिकाणी, आगगाडी. आगगाडी.
घाबरत नाही, जशास तसं. घाबरत नाही. देखो जिनको मराठी नहीं आता है वो. वादळ आला, कौन घाबरत नहीं. जो वारा आता है उसको कौन नहीं डरता है, कौन नहीं डरता है, तो आगगाडी. वादळ आला, आगगाडी घाबरत नहीं. कौन नहीं डरता है, आगगाडी. देखो ये शब्द वैसे के वैसा जो प्रश्नार्थक शब्द है उसकी जगह पर सवाल का जवाब लिखा है, और ये बाकी सब जैसा है वैसा ही. इसको पूर्ण विराम बोलते. नदी पहाड़ कोणाला अडवत नाही. नदी पहाड़ किसको रोकता नहीं है. नदी पहाड़ आगगाडीला अडवत नहीं. आएगा ध्यान में मेरे बोलने से. नदी पहाड़, नदी पहाड़, पहाड़ आगगाडीला अडवत नाही. एका शब्दात असलं तर इथे आगगाडीला लिहायचं. आता अजब, आगळी वेगळी, इसका मतलब अजब का. मराठी में ही मतलब लिखी हूँ. विचित्र, अलग, अलग अलग ऐसा, एक अलग से. अजब, आगळी वेगळी किंवा विचित्र, याची वाटतं पहिलं यायला पाहिजे. विचित्र. हुंडत फिरणे, हुंदडत फिरणे. भटकत राहणे, भटकत राहणे. झाडन झाड, प्रत्येक झाड, सर्व झाडे, कुठचंही लिहू शकतात. छंद, नात, वेड, हे समान शब्द दिलेत मी, शब्दांचे अर्थ. उद्योग, कामधंदा. शेवटी एकसारखे अक्षर असणारे शब्द लिहा. ते बघ, माळ, चाळ, चालती, फिरती, हे बघा एकसारखे. तर आपण हे पुस्तकात बघूया. मी लिहिले धावत, हुंदडत, जाते, फिरते, म्हणते, गावोगाव, गावनगाव, भीती, किती. तर अशा प्रकारे कविता समजून घेतली आपण आणि त्याचा अर्थ मी सांगितलेला आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.